मुसळधार पावसानं राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढलंय। अतिवृष्टीचा शेतपिकांना मोठा फटका बसलाय। सोलापुरातील मुसळधार पावसामुळे अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी साचले आणि त्यामुळे अक्कलकोटहून गाणगापूरच्या दिशेने जाणाऱ्या हिंगोलीत अतिवृष्टीमुळे जवळपास 3.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। वर्धा जिल्ह्यामध्ये 516 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे। तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा तब्बल 167 गावातील 5411 हेक्टर शेत जमीन खरडून निघाली। या सर्व संकटातून पुन्हा एकदा सावरण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील काही वर्ष विविध अडचणींचा सामना करावा लागणार आहे। सोयाबीनपासून फळबागापासून तर अनेक पिकं खरीपाची हातातून गेली। त्यांना मदत करण्याची आवश्यकता होती। फार निवडणुकीच्या पूर्वी 3 हेक्टरपर्यंतची मदत दाखवली। जीआर बदलला आता 1 हेक्टरवर आलेत। काय त्याच्याने होणार आणि तेही पैसे कधी मिळतील यांचा भरोसा नाही। पंचनामे करा। हे पंचनाम्याने काय शेतकऱ्यांचा पंचनामा होतोय आणि हे पंचनामे करायला लावलेत। उद्ध्वस्त झालेल्यांना लवकरात लवकर कर्जमाफी दिली पाहिजे आणि 50,00,000 रुपये 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत केली तर शेतकरी सावरेल।